आंतरराष्ट्रीय सामन्यांना आपला आवाज देतोय आणि टेनिस क्रिकेटसाठी संबंध ही मोठी गौरवाची गोष्ट आहे। कुणाल दाते सर आपल्या समोर जोडले जात आहेत, त्यांचे अभिमान मनपूर्वक स्वागत करूया। सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीगचा आस्वाद आपण घेतोय ऑल इंडिया ओपन पूल मधून आणि पहिला सामना आहे शिवांश 11। आपण शिवांशचा फोटो देखील बघू शकतो स्क्रीनवरती। आदरणीय सचिन ढवळे सर यांचे सुपुत्र आहेत शिवांश आणि त्याचबरोबर योगेश सरकार, आशिष दादा, भरत दादा, दीपक दादा प्रतिष्ठान पुणे या संघाविरुद्ध एक दमदार लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। दोन्ही संघ तगडे आहेत, दोन्ही संघ मजबूत आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि या दोन संघांमध्ये एक घनघोर युद्ध आता मैदानामध्ये सुरू होणार आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते। प्रेम बरोबरच नितीन वाकळे प्रेम ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे। तर गोलंदाजी मार्क वरती असणार आहे योगेश सरकार, आशिष दादा, भरत दादा, दीपक दादा प्रतिष्ठान कडून। बिलाल सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे। ऑल इंडिया ओपन पूल मध्ये एकूण 4 पूल आहे, 16 संघांचा सहभाग पूर्ण झालेला आहे। दुसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय होता, ते संघ उद्या सकाळी मैदानामध्ये येतील। तर पहिला चेंडू या सामन्यातला उजव्या इशा बाहेर आणि दोन्ही हात फैलावले जातील। इथे अक्षय निर्मल सरांचे धावफलकावरती धावा। शिवांश 11-1। सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे। पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर टाकला बिलालने। चिताकॅम एक्सप्रेस आहे, वेगाने गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, परंतु सुरुवात पहिल्या बॉलवर तरी चुकीची वाटली आहे, परंतु रिदम मध्ये येईल। एक चांगला गोलंदाज आहे बिलाल। जरूर पहिल्या बॉल मध्ये निश्चित गोलंदाज असतील। काही चेंडू घ्यावे लागतील कारण दोन्ही संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळतात। पहिलाच सामना आहे। आपण पाहिलं असेल पहिला शॉट देखील अगदी संथ खेळलेला आहे, शांत संयमी खेळलेला आहे। 1 धाव इथे मिळते, 2 धावा फलकावर। पहिल्या बॉलच्या तुलनेमध्ये दुसरा बॉल फुलर लेनचा आणि त्याला बरोबर कव्हर्सला दिशा दिली, तिथून सिंगल खात्यामध्ये घेतली आहे। प्रेमचं खातं उघडलंय शिवांश 11 या टीमसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक टार्गेट सेट करावं लागेल। मागचा सामना चेस करत असताना जिंकलाय टीमने, त्याच्यामुळे एक चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे शिवांश 11ला। डावखुऱ्या हाताचा खेळाडू नितीनला आपण बघतोय। पहिला चेंडू हुक केला, आखूड टप्प्याचा चेंडू, जसा बाउन्स होता उडवला चेंडू आकाशामध्ये, स्क्वेअर लेगला एक दिमागदार चौकार, 4 रन। चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय नितीनच्या बॅटमधून आणि खऱ्या अर्थाने पहिलाच बॉल फेस करत असताना क्रीजच्या भरपूर आतमध्ये गेला। शॉर्ट बॉल होता, नजर थोडीशी झुकली, परंतु जो फटका पाहिजे होता आणि जिथे फटका सजवायचा होता बरोबर बॉल तिथे गेला। पॉवर प्ले सुरू आहे, पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत असताना नितीनच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड होतील। टीमची धावसंख्या 6। चांगली फलंदाजी आणि नैसर्गिकरित्या आक्रमक असतात लेफ्ट हँडेड बॅटर, याचं ज्वलंत उदाहरण नितीन। या अगोदरच कुणाला आपण चर्चा करत होतात की आक्रमक खेळावं लागेल, मात्र स्वतःला वाचवावं लागेल। इथे नाही वाचू शकला नितीन आणि अल्पजीवी ठरला। पहिला शॉट चांगला आला होता, मात्र दुसरा चेंडू तोच होता, थोडीशी हाईट होती। नितीन इथे पूर्ण फसलेला आहे। कदाचित सेटअप होता हा निश्चित बिलालचा आणि त्या सेटअप मध्ये अडकलाय नितीन वाकळे। मागचा बॉल शॉट होता आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं नितीनला की कुठेतरी क्रीजच्या आतमध्ये थांबून पुढे टाकेल, बॉल ड्राईव्ह करण्यासाठी देईल, परंतु तसं नव्हतं। कटरचा वापर केला, पडल्यानंतर बाहेर निघत होता बॉल लेफ्ट हँडेड बॅटरसाठी। लेग कटरचा हा प्रयत्न होता आणि वरची कडा घेतली, त्याच्यानंतर खूप चांगला झेल पाहायला मिळाला। शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फलंदाज परतलाय, पहिला धक्का बसलाय। मोठी विकेट आहे बिलालच्या खात्यामध्ये। नितीन वाकळे इथे बाद होऊन परततोय। सलामीचा फलंदाज जात्याचा आक्रमक आहे आणि कदाचित त्याच्याकडून चांगलं स्टार्ट मिळेल शिवांशला अशी अपेक्षा होती। निश्चित घरच्या मैदानावरच तो खेळत होता। ऑल इंडिया ओपन पूल मध्ये खेळायचा पुण्याचा खेळाडू आहे आणि भरपूर टुर्नामेंट टेनिस बॉलच्या या ग्राउंडवरती होतात, त्यामुळे पुण्याच्या खेळाडूने हे मैदान फारसं जुनं नाहीये किंवा फारसं नवं नाहीये मैदान। इथे जरूर मोठे फटके ते खेळू शकतायत आणि म्हणूनच कदाचित सुदर्शन नितीन वाकळेला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला असेल। सुदर्शनला आपण स्क्रीनवरती बघू शकतो। संघनायक आहे शिवांश 11चे आणि प्रहार प्रीमियर लीग मागच्या 12 पर्वांमध्ये सरांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करत ही स्पर्धा उभी करण्यामध्ये मोठं योगदान सुद्धा आहेत। शिवांश 11 6 वरती 1 पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना बिलालला मिळालं यश।
लेंथ बॉल कव्हर ड्राईव्ह खेळला, खूप लेंथ होती चेंडूला, मात्र बॅकफूट वरती जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून फेक येणार आहे, इथे मिळेल एक धाव केवळ प्रेमसाठी आणि धाव फलक पुढे पोहोचेल तो 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुजितच्या खात्यामध्ये ती एक सिंगल येते, कारण नुकतीच विकेट गेली सुजिताला. सुजित शेवाळने त्याचं खातं उघडलंय. फुलर लेनचा बॉल होता, कवचला दिशा दिली, सिंगलने खातं उघडलंय. 4 बॉलचा खेळ संपलाय, 7 धावा. या ओव्हरच्या दरम्यान एक चौकार मारत असताना यस, ग्लान्स केला चेंडूला आणि याच फटक्यांच्या प्रतीक्षेत होता शिवांश. पहिला फटका मिळतोय प्रेमच्या बॅटमधून, शानदार षटकार. ऑलमोस्ट नो लुकचा अंदाज इथे पाहायला मिळतोय प्रेमच्या माध्यमातून. जसा बॉल पायावर दिसला तसाच बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या दिशेने. टायमिंग पहा बॅटमधून ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय ऑन साइडला आणि लॉंग लेगला हा षटकार वसूल केलाय. टायमिंगच्या जोरावर, प्युअर टायमिंग इथे पाहायला मिळालं. 6 धावा मिळताना दिसत आहेत. गोलंदाजाच्या पेसचा वापर इथे चांगला केलाय फलंदाजीमध्ये प्रेमने, आणि प्रेम प्रेमात घेतोय सध्या तरी, प्रेमाने घेतोय मी म्हणेन बिलाल शेखला. या अगोदर कलात्मकता दाखवली, मनगटाची ताकद दाखवली होती प्रेमने, मात्र हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, उजव्याच्या बाहेर जाणारा. प्रेम थोडासा बुचकळ्यात पडला, धावा मात्र मिळणार नाहीयेत. पहिलं षटक याच बरोबर पूर्ण होईल आणि 13 धावा शिवांश 11 एका गड्याच्या मोबदल्यात. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पहिलं षटक थोडंसं इव्हेंटफुल राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये चौकार आले, षटकार आले, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली आणि पहिल्या षटकामध्ये एक डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. शेवटचा बॉल जो डॉट टाकला शिवांश 11चा हा डगआउट. टेन्शन नाहीये, कारण सुरुवात मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा झाल्यात. 5 ओव्हरच्या या मॅचमध्ये या सरासरीने खेळत राहिला हा संघ तर 65च्या आसपास टार्गेट सेट होऊ शकतं आणि तोच प्रयत्न करायला पाहिजे मी म्हणेन. कारण अंडर फ्लड लाईट्स ज्यावेळेला आपण हे जे ट्रान्झिशन पाहतोय संध्याकाळच्या सत्रापासून कुठेतरी फ्लड लाईट्स आता हळूहळू सुरू होत आहेत आणि अंडर फ्लड लाईट्स एवढे सोपं नाहीये ज्यावेळेला तुम्ही 13च्या सरासरीने 65 धावा स्कोर बोर्डवर सेट कराल. निश्चित सोपं नसतंच कुठल्याही ग्राउंडवरती, मात्र मागच्या 4 दिवसांमध्ये या ग्राउंडचा इतिहास काही वेगळा. इथे रात्रीच्या सत्रात सुद्धा 100 धावा बनवल्या गेलेल्या आहेत आणि पाठलाग करताना सुद्धा हाय रन चेस आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. त्यामुळं या मैदानावरती चांगल्या फ्लड लाईट्स आहेत, त्याचबरोबर विकेट सुद्धा खूप चांगली प्ले करते आणि म्हणूनच फलंदाजांसाठी हे कार्पेट आहे, रेड कार्पेट आहे असं म्हटलं जातं. दुसऱ्या षटकाची सुरुवात, मिड विकेट मध्ये चेंडू उचललाय, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि सुजित बाद होईल. आल्या बरोबर इथे यश मिळतंय गोलंदाजाला, पहिलं यश असणार आहे, तर एकूण दुसरा फलंदाज शिवांश 11चा बाद होईल. कृष्णा त्रिपाठी आला, पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन गेलाय आणि फिरकीपटूंचा जलवा आहे या खेळपट्टीवर. चांगल्या लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सुजित एक आक्रमक बॅटर आहे टीमचा, परंतु त्याची विकेट घेतली आहे. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये सुजित शेवाळे, परंतु तो परतलाय. 13वर दुसरी विकेट गमावली आहे शिवांश 11ने. मोठा धक्का बसतोय शिवांश 11ला. निश्चित टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आता स्पिनर्स आपली हुकूमत सिद्ध करतायत. एक काळ असा होता की लेग स्पिनर, प्रामुख्याने लेग स्पिनर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुद्धा गायब झाले होते. त्यानंतर शेन वॉर्न आला, त्याच्यानंतर मग अनिल कुंबळे आणि मग स्पिनर्स परत एकदा यायला लागले. मात्र आज टेनिस क्रिकेटमध्ये देखील हे संक्रमण आलं होतं. अनेक चांगले स्पिनर आपण मुंबईतून येताना बघितले होते, त्यानंतरच्या काळामध्ये स्पिनर दिसत नव्हते. आता अलीकडे पुन्हा एकदा स्पिनर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. कृष्णा त्रिपाठी पहिल्याच चेंडूवरती यश मिळवलेलं आहे आणि सुजित इथे बाद झाला. यानंतर सचिन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. प्रेम आणि सचिन ही जोडी यापुढे शिवांश 11ला घेऊन जाईल. 13 धावा उजव्या बाहेर. या अत्यंत प्रभावी लेग कटर इथे सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू चांगला ठरतोय. परफेक्ट लेग ब्रेक यासाठी हा खेळाडू जाणला जातो. षटक देखील लवकर टाकतो आणि पडल्यानंतर बॉल चांगले टर्न होतात. यावेळेस सचिन बर्गेचा प्रयत्न होता, फ्लिक केला सचिन बर्गेनं. एक धाव जरूर प्राप्त होते. संयमी खेळ आणि संयमी खेळ खेळता खेळता सचिन कधी आक्रमक होतो हे समजत नाही. आज पुन्हा एकदा संयमाचा परिचय द्यावा लागेल सचिनला. 14 वरती 2 शिवांश 11. पुन्हा एकदा कृष्णा. उंच फटका खेळायचा प्रयत्न होता, इनसाइड आउट, मात्र फसलेला प्रयत्न. तिथे कृष्णा पोहोचतोय खाली. वॉट अ फॅब्युलस कॅच. उत्कृष्ट झेलाची नोंद, चित्तथरारक झेल होईल कृष्णाचा. सचिन
प्रेम इथे बाद होणार आहे. तिसरी विकेट गमावली आहे. प्रेम देखील आता परत डगआउटच्या दिशेने. प्रेमने एक षटकार मारला होता मागच्या दिशेला, परंतु इथे कृष्णा त्रिपाठीच्या विरुद्ध इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या वर लागला आणि नक्कीच बॅटची कडा घेत असताना बॉल हवेत राहिला. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान मिड ऑफचा फिल्डर देखील तिथे होता, परंतु त्याच्या अगोदर कृष्णा हे भरपूर चांगलं अंतर कापलं आणि ओंकार देसाईच्या समोर पडत असताना, धडपडत असताना हा झेल त्याने संपन्न केला आणि विकेट प्राप्त केले. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी, चांगले धक्के दिलेत शिवांश इलेव्हनला. नक्कीच दबाव येतो आता शिवांश इलेव्हनवर. ज्या वेगाने खरं तर कृष्णा चेंडूच्या खाली जात होता, कृष्णानं इथे आपण पाहिलं ओंकार देसाई देखील थोडासा थांबलेला. त्याने बघितलं की कृष्णा योग्य मोमेंटवरती आहे आणि त्याला कॅच घेऊ दिलेला आहे. अतिशय अप्रतिम झेलाची नोंद या ठिकाणी होते. एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. कृष्णा त्रिपाठी या उदयोन्मुख खेळाडूनं, नवीन खेळाडू आहे, फारसा अनुभव त्याच्याकडे नाही आहे. ओंकार देसाई सारखे भरपूर अनुभवी खेळाडू, गेली 20-25 वर्ष टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवलेलं आहे असे खेळाडू मैदानामध्ये आहे. तेजपुंज सूर्य आहेत आणि काही नुकतेच उगवलेले तारे देखील या संघामध्ये आहेत. त्यामुळं याचा चांगला मेळ साधलेला आहे खरं तर योगेश सरकार, आशिष दादा, भरत दादा, दीपक दादा प्रतिष्ठाननं. हवेमध्ये चेंडू जरूर, मात्र कुठलंही कनेक्शन नव्हतं. निर्धाव चेंडू असेल इथे. 14 वरती 3 शिवांश. विशाल लेंथ बॉल आणि पुन्हा एकदा फाईन लेग तिथे तयार आहे चेंडू अडवण्यासाठी. काय गोलंदाज आहे हा कृष्णा त्रिपाठी. केवळ एक धाव या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केलेत. वंडरफुल, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग कृष्णा त्रिपाठीकडून. पूर्णपणे थांबून ठेवलेलं आहे या मॅच मध्ये शिवांश इलेव्हनला. पहिलं षटक संमिश्र आलं होतं, 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 1 धाव. प्रभावी गोलंदाजी आणि मला वाटतं पॉवर प्ले मध्ये कुणालची पकड मिळवलेली आहे या मॅच मध्ये. दीपक दादा प्रतिष्ठान, आशिष दादा, भरत दादा, योगेश सरकार संघानं. नक्कीच, आणि तोच दबाव आता सध्या डगआउट मध्ये दिसतोय. पहिल्या ओव्हरमध्ये हे चेहरे नक्कीच खुश होते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर विकेट आल्या दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान. 26 मे पासून 31 मे पर्यंत टॉप 16 टीम स्टेट वाईज इंडिया कप सीझन 3.0 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. विनिंग टीमला 11 लाख रुपयाचं पारितोषिक आहे, रनरअप टीमला 6 लाख आणि सेमीफायनलिस्ट ज्या टीम ज्या लुझर राहणार आहेत, ज्या पराभूत होतील, त्यांना 2 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे त्या स्पर्धेमध्ये. आणि संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे जेव्ही ब्रदर्स आणि टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. इव्हेंट मॅनेज केलाय हा अल्टिमेट इव्हेंट मेकर्स यांच्या माध्यमातून. तर 26 मे पासून 31 मे ला ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल, इंडिया कप सीझन 3.0. नवीन षटकाची सुरुवात. सचिन बर्गे, टिपिकल ब्रँडेड शॉट. बाउन्सरला सचिन बर्गेचा हुक अत्यंत प्रभावी असतो आणि तोच इथे दाखवतोय सचिन बर्गे. शानदार चौकार. 18 वर 3. इम्प्रोवायझिंग हुक शॉट क्रिजच्या आतमध्ये जात असताना बरोबर दिशा दिली आहे आणि माहिती आहे एक रॅम्प तयार केला. आता फाईन लेगला फिल्डर नाहीये, लॉंग लेगला सेट केला एक फिल्डर, त्याच्यामुळे जी गॅप आहे ती गॅप शोधण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे पहिला बॉल जसा पाहिला कॅप्टनने लगेचच एक फाईन लेग डीप मध्ये सेट केलाय आणि नक्कीच तो दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. परंतु सध्या सूर्य अस्ताला चाललाय. काय विहंगम दृश्य टिपलं जाते टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. 18 3. सचिन बर्गे लेट कट करताना बाहेर जाणाऱ्या चेंडूला हलकासा स्पर्श केला. आपण म्हणतो ना की एकदम मोर पिसाचा स्पर्श होता चेंडूवरती. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलक हळूवार पुढे पोहोचतो. 19 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवांश इलेव्हन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भावमुद्रा, अतिशय सुंदर वेल डेकोरेटेड मूर्ती स्थापित केलेली आहे. उजव्याच्या बाहेर चेंडू यावेळेस होता आणि फटका खेळण्याच्या मोड मध्ये फलंदाज होता. स्वतःला आवरावं लागलं इथे. निर्धाव चेंडू येते पुन्हा एकदा. स्पिनर्सनं अत्यंत प्रभावी केले या अगोदर कृष्णा त्रिपाठी आणि आता बघतोय आपण पृथ्वी सिंग. ओ हो, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. फाईन लेगला इथे इम्प्रोव्हायझेशन शॉट आणि जबरदस्त टायमिंग मिळत आहे. 6 धावा. मागचा बॉल लेग ब्रेक होता आणि यावेळेला थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, त्याच्यावर चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. वेगाचा वापर केला. हा बॉल पहा, थोडासा वेगाने, थोडासा
गुगलीचा अंदाज, मागचा बॉल लेग ब्रेक होता, त्याच्यामुळे हा बॉल आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटरसाठी ओळखला आणि क्रीजच्या आतमध्ये जात असताना फक्त दिशा दिली. बॅटच्या बरोबर जे कनेक्शन झालं, टायमिंगच्या जोरावर बॉलला पाठवलं फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चांगला प्रहार षटकार. या दोन्ही फलंदाजांकडून आश्वासक अशी फलंदाजी मैदानामध्ये होतोय. ज्यावेळेस पहिले 3 फलंदाज लवकर बाद झाले होते, त्यामुळे काही काळ खेळपट्टीवरती थांबून राहणं महत्वाचं होतं. दोघांनी ती वेळ घेतलेली आहे आणि आता मोठे फटके यायला सुरुवात झाले. यास उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू, अप्पर कट आणि 6 धावांची नोंद होईल. खणखणीत फटका, शानदार रुबाबदार षटकार. मागचा बॉल थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आणि परत कुठेतरी कमबॅक बॉल लेग ब्रेकच टाकूया हाच प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि म्हणूनच बॅकफुटला थांबला फलंदाज. आता माइंड गेम इथे सुरू झालाय. गोलंदाजाच्या डोक्याशी खेळत असताना फलंदाज देखील पाहायला मिळतोय आणि बॅकफुटला जात असताना पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं अपर कट करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या 31. पुन्हा एकदा नवचैतन्याचं वारं इथे निर्माण होत आहे. पंच आपला निर्णय मागे घेत आहेत. इथे 4 धावा असतील. या अगोदर षटकार घोषित केला गेला होता, मात्र हा चौकार आहे आणि 4 धावांबरोबर 29 स्कोर बोर्डवरती असतील तिसऱ्या षटकामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र एकदमच चेंडू शरीरावरती आला. अजिबातही त्याला हात खोलण्याची संधी मिळाली नाही आणि आपण बघतो 1 धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल. 3 षटकांचा खेळ संपणार आहे. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवांश 11. तर चेहऱ्याला तर आपण पाहतोय जिथे डोळे आहेत तिथे आय प्रोटेक्टिंग गिअर लागलेले आहेत, परंतु त्याही दरम्यान चेहऱ्यावर बॉल लागलाय आणि या ट्रॉफीसाठी हा संघर्ष सध्या सुरू आपल्याला पाहायला मिळतोय. या ट्रॉफीसाठी संघर्ष सातत्याने सुरू राहील. प्रहार प्रीमियर लीग पर्व 12 ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे यांच्या माध्यमातून आणि 12वं पर्व असताना आपण पाहतोय काय दिमागदार असा हा सोहळा तुमच्या भेटीला आलाय. चर्चा सातत्याने होते या स्पर्धेची. वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे आणि त्यातल्या त्यात आता खुल्या गटातला महासंग्राम तुमच्या समोर रंगत असताना थोडीशी दुखापत झाली आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता आय प्रोटेक्टिंग गिअरचा आणि तरी देखील बॉल थोडासा चेहऱ्यावर खाली लागतोय, त्याचमुळे थोडासा थांबला होता. परत एक वेळा सामना सुरू होईल. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफीज पाहायला मिळतात. बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर साठी. प्रहार प्रीमियर लीगचं 2025 हे 12वं पर्व आहे आणि आता सर्व आहे. निश्चित आपण बघतोय की खेळाडूंनी अशा प्रकारची सुरक्षा साधनं वापरायला हवीत. ज्या प्रकारे आपण इथे बघतोय फलंदाज विशाल वापरतोय, कारण गेल्या काही दिवसांमध्येच एक बातमी आपण ऐकली असेल की टेनिस क्रिकेटचे लिजेंड सुपरस्टार द ग्रेट जय नाझरे यांच्या डोळ्याचं पुन्हा एकदा ऑपरेशन करण्यात आलं. डोळ्यावरती चेंडू आदळला होता आणि दुसऱ्यांदा ऑपरेशन करावं लागलेलं आहे. अनेक वेळा अशा प्रकारे खेळाडू जखमी होतात. लेदर बॉल आपण म्हणतो जड 165 ग्रॅम वजनाचा असतो. टेनिस बॉल काही हलका नसतो. 120-22 ग्रॅम वजनाचे बॉल आता येत आहेत. उजव्या दिशा बाहेर जाणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा कृष्णा त्रिपाठी इथे थोडासा भरकटला तो. यावेळेस लाईन थोडीशी बाहेर टाकली. वाईट चेंडू आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय आणि कृष्णा त्रिपाठीने एक कॉरिडोर बनवलेला आहे. तिथे सातत्याने तो बॉल टाकतोय आणि तिथूनच फलंदाजाला थोडासा बुचकळ्यात त्याने पाडलंय. मागच्याही ओव्हरच्या दरम्यान जर तुम्ही पाहिला अंदाज घेतला तर सातत्याने बॉल त्याचे बाहेर वळत होते उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी आणि क्विकर वन त्याच्याकडे आहे जो त्याचा स्टॉक बॉल आहे आणि एक आर्म बॉल जो महत्वाचा आहे. डिसिजन पेंडिंग आहे व्हाईट बॉलसाठी. लगेच सांगूया स्कोर बोर्ड. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर तिथे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात टुर्नामेंट सम्राट आपल्याला पाहायला मिळतात चंदू शेटेजी. मठवाडीचा महाराष्ट्राचा गोड आवाज तुम्ही ऐकता या स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आला होता. टीव्ही अंपायर कडून पाहूया आता निर्णय काय येतोय. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. त्या पद्धतीने हा बॉल टाकला. क्रीजच्या पाक इथे आतमध्ये बॅटर आणि बॅकफुटला जात असतानाच खेळण्याचा प्रयत्न होता. तिथून चांगला टर्न प्राप्त केला आणि ऑनफिल्ड अंपायरने तो वाईड बॉल घोषित केला होता आणि त्याचमुळे चॅलेंज केलं होतं गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या कॅप्टनने. तिसऱ्या पंचांचा निर्णय प्रलंबित असेल. जे बॉलर्स एंड अंपायर आहे संजय बालेराव सर यांच्याकडून वाईडची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र गोलंदाजांनी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला त्यांचा तो निर्णय मान्य नसावा.
त्याने तो चॅलेंज केलेला आहे. प्रत्येक संघाला एका इनिंगमध्ये एकच DRS मिळणार आहे. तो अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा DRS नाही आहे. अतिशय सुंदर स्पर्धा आपण बघतोय आता 6वा दिवस आहे स्पर्धेचा. अकॅडमीचे 12 संघ ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट 0 एंट्री फी होती आणि विशेष म्हणजे संपूर्ण क्रिकेटचं किट विथ कॅप त्यांना देण्यात आलेलं आहे. पुणे एरिया वाईज असोसिएशन म्हणजेच पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे देखील 26 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. त्यांना सुद्धा 1 रुपयाही प्रवेश फी नव्हती. त्यांनाही ड्रेस किट विथ कॅप देण्यात आलेले आहेत. आणि ऑल इंडिया ओपन पूलमध्ये आपण 3 लाखाचं बक्षीस बघतोय आणि तिथे केवळ 35,000 नाममात्र प्रवेश फी आकारण्यात आलेली आहे. या विभागातून एकूण 16 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे मागचे 6 दिवस हे पुणेकरांसाठी मंतरलेले होते. वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपण अनुभवले. तिथे फेअर डिलिव्हरी आणि पंचांचा निर्णय मागे घेण्यात येईल. DRS सक्सेसफुल. अजून एक चान्स जो असणार आहे DRS साठी. कृष्णा त्रिपाठीचा अप्रतिम चेंडू आहे. पुन्हा एकदा कृष्णा गोलंदाजी मार्कवरती. चेंडू सापासारखा सळसळ करतोय आणि त्यामुळेच फलंदाजांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू इथे थेट यष्ट्यांवरती वेध घेतोय. चेंडू आदळतोय स्टंपवरती, बाजूला जातोय. तिथे अजून काही धावा मिळतील. मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवलेला आहे. फलंदाज बाद आहे की नाही हे बघायचंय. तर बघूया प्रत्यक्षात काय घडतंय. मात्र कृष्णा त्रिपाठीने आज प्रेक्षकांची मनं जिंकलेली. इथे कुणालजी काय सांगाल या गोलंदाजाविषयी? बिलकुल दोन्ही षटकांमध्ये त्यानं प्रभावित केले फलंदाजांना. ती चर्चा आपण करत होतो. राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध सातत्याने ते पडणारे त्याचे लेग ब्रेक, त्याच्यामध्ये उसळी चांगली प्राप्त केली. त्याच्याकडे तो स्टॉक बॉल आहे जो वेगाने टाकतो, जो क्रीजच्या आतमध्ये डिलिव्हर करतो. एक आर्म बॉल त्याच्याकडे आहे, तो देखील चांगल्याच टप्प्यावर त्याने हाताळलेला आहे. आणि ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव, याही ओव्हरमध्ये काही धावा आलेल्या नाहीयेत. इथे डिसिजन पेंडिंग आहे, रनआउटची अपील करण्यात आलेली आहे. आणि कृष्णा ज्या वेळेला बॉल लागला स्टंपला त्यावेळेला थोडासा एक कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि तो सांगत होता आपल्या सर्वच खेळाडूंना की फलंदाज बाद आहे. परंतु शेवटी आता TV अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. tenniscricket.in ही भारतातली पहिली वेबसाईट टेनिस बॉल क्रिकेटला ग्लोबल करण्यासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पहिल्यांदा ही वेबसाईट भारतामध्ये आली. संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेले आहेत या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. आणि त्याचमुळे आता पाहूया TV अंपायर काय निर्णय देत आहेत या बॉलवर कृष्णा त्रिपाठीच्या. जरूर पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. मात्र या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये नुकतंच स्थापन झालेलं PDCCB अर्थातच पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि संचालक सन्माननीय अतुल बनकर सरांचं आगमन इथे झालेलं आहे. यावर्षी पहिल्यांदाच आम्ही बाउंड्री लाईन बघतोय शौर्य इव्हेंटच्या माध्यमातून, ज्याचं क्रिएशन अतुल बनकर यांचं आहे. आणि पूर्ण ग्राउंड या बाउंड्री लाईननं कव्हर केलेलं आहे. त्यामुळं एक अनोखी मजा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अनुभवत आहोत. तर जाऊया मैदानामध्ये. जिथे 30 धावा आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवांश 11 एका बाजूला, योगेश सरकार, दीपक दादा, आशिष दादा, भरत दादा, प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली पुणे हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. आणि अक्षरशः इतकं मोठं नाव आहे की समालोचकांची सुद्धा आता दमछाक होते. पण आम्हाला सगळ्या संघ मालकांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की आपण ज्या प्रकारे खेळाडूंना सपोर्ट करता. आणि त्यामुळंच ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट महाराष्ट्रामध्ये आता वेगाने पुढे येते. अनेक उदयोन्मुख खेळाडूंना तिथे संधी मिळते. अनेक ठिकाणी आपण बघतो की काही ठिकाणी वशिल्यांची भरपूर चर्चा होते. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये कुठेही वशिला होत नाही. जो खेळाडू चांगला खेळतो त्यालाच पुढे ओपन क्रिकेटच्या ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये संधी मिळते. संघ मालक असा वशिल्यावरती कुठला खेळाडू संघामध्ये घेत नाही. तर ज्याच्याकडे गुणवत्ता आहे तोच खेळाडू आपल्याला अशा प्रकारे संघांमध्ये समाविष्ट झालेला बघायला मिळतो. मग कोण कुठलाही असेल, कोण बाहेरच्या राज्यातला असेल, कोण इतर कुठल्या जिल्ह्यातला असेल, कोण कुठल्या छोट्या गावातला आहे का कोण मोठ्या गावातला आहे, कधीच बघितलं जात नाही. पंचांसाठी हा निर्णय देखील विचार करायला भाग पाडणार आहे. थेट यष्ट्यांवरती चेंडू आदळलेला आहे. आणि क्रिकेटचे नवीन नियम आपण बघितले तर लाईनवरती नाही, लाईनच्या आतमध्ये फलंदाज पोहोचणं गरजेचं आहे. आणि फलंदाज आउट आहे, बाद होईल. इथे एकही धाव मिळणार नाहीये. आणि कृष्णा त्रिपाठीचे हे षटक पुन्हा एकदा प्रभावी ठरतंय. मागच्या षटकामध्ये धावा रोखल्या होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा कृष्णा त्रिपाठी फलंदाजांना आपल्या बोटांवरती नाचवतोय. काय कलात्मकता आहे, त्याची कलाकुसर आहे इथे. चेंडू कधी कधी तो इतका वळवतोय की फलंदाजाला संभ्रमात टाकतो. कधी कधी अचानक अंगावरती आणताना फलंदाजाच्या डोळ्यासमोर काजवे चमकवतोय. आणि ही हातोटी, ही कलात्मकता त्याला अशी सहज मिळालेली नाहीये.
परमेश्वराकडून जी देणगी मिळाली त्याचा वापर करत मात्र त्यानं इथे स्वतःला बनवलेला आहे आणि आज सिद्ध सुद्धा केलेलं आहे. 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सचिन बर्गे एका बाजूनं ठाण मांडून आहे मैदानामध्ये. सुदर्शन केदार संघनायक मैदानामध्ये दाखल होतोय. 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आहेत. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि आत्ताच तुम्ही बघा स्क्रीनवरती 20 मिनिटाचा वेळ संपलेला आहे आणि मला वाटतं पुढच्या षटकामध्ये रिस्ट्रिक्शन स्वीकारावं लागेल दीपक दादा प्रतिष्ठानला. उजव्या इशा बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे कूच करेल तिकडे एक धाव आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल. 31 वरती 4 शिवांश इलेव्हन. नांगी टाकली आहे फलंदाजाने. बॅक टू बॅक विकेट गमावलेले आहेत शिवांश इलेव्हनने. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात धडाक्यात झाली होती. 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता, परंतु त्याच्यानंतर जर आपण पाहिलं दबाव सातत्याने बनलाय. विकेट्स आलेले आहेत. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट गमावल्या शिवांश इलेव्हनने, त्याचमुळे दबावामध्ये संघ दिसतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता सुदर्शनचा. कनेक्शन निश्चित मिळालेलं नाहीये. इथं चेंडू फक्त बाहेर टाकला, त्याने जास्त मोमेंट वरती गेला नाही. मात्र निर्धाव चेंडू असेल. 31 वरती 4. पुन्हा एकदा कृष्णा त्रिपाठी. काय गोलंदाज आहे कृष्णा. या सरळ बॅटनं उचलला चेंडू. क्षेत्ररक्षक नाही आणि प्रदीप नैनीच्या बाजूनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघ नायकाचा अत्यंत दिमागदार फटका. 6 धावा. सुदर्शनने दर्शन घडून आणलं या बॉलला 6 धावांसाठी. या वेळेला थोडासा वेगाने टाकलेला बॉल लेंथ बॉल होता. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि सरळ बॅटने हा फटका सजवत असताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. 6 धावा मिळतात. सुदर्शन चक्र फिरू लागले. लवकर रीड केला सुदर्शन हा चेंडू. यावेळेस स्क्वेअर लेगला ओळखलं होतं. चेंडू आखूड टप्प्याचा येतोय. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला. टायमिंग मिळालं नाही निश्चित. तिथे मात्र एक धाव जरूर प्राप्त होणार आहे. 38 वरती 4 षटकांचा खेळ संपला शिवांश इलेव्हन. संघर्ष करण्यासाठी धावा आता मात्र मी झाल्यात एवढं नक्की म्हणेन, कारण 38 धावा झालेल्या तिथून जर 12-14 धावा जर तुम्ही केल्या तर 52च्या आसपास एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं आणि तो प्रयत्न व्हायला पाहिजे या सत्रामध्ये. कारण 5वं षटक आहे आणि आता रिस्ट्रिक्शन देखील आहे. खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल कारण वेळ जास्त घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. यापुढे शेवटचं षटक येणार आहे. 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय आणि या संपूर्ण इनिंग मध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळालेलं आहे. बिलाल शेखचं पहिलं षटक तिथे यश मिळालं. त्यानंतर कृष्णा त्रिपाठीनं 2 षटकं. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी 20 मिनिटं केव्हाच संपलेली आहेत. वीस मिनिटं केव्हा संपलेली आहेत आणि रिव्ह्यू किंवा बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी त्या मिनिटांमध्ये अंतर्भूत आहेत. आपण इथे ऑल इंडिया ओपन पूल कव्हर करतोय, परंतु आपण ज्या वेळेस आम्ही असोसिएशनच्या मॅचेस कव्हर करतो, अकॅडमीच्या मॅचेस कव्हर करतो, 4 मिनिटच एका षटकाला आपण देतोय. ऑल इंडिया ओपन साठी 5 मिनिटं दिलेली आहेत. त्यामुळं कुठलाही रिव्ह्यू साठी वेळ जात असेल, षटकार गेल्यानंतर तर आपण लगेच नवीन बॉल मैदानामध्ये देतोय. खेळाडूंनी इतर गोष्टींवरती आता जास्त चर्चा विमर्श करू नका. निर्णय आहे आणि तो कायम राहणार आहे. सगळ्या संघांना एकाच तराजूमध्ये एकाच पारड्यात आम्ही तोलतो आहोत. कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. अडोतीस वरती 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. सचिन बर्गे 5 चेंडूमध्ये 7 धावा, सुदर्शन केदार 3 चेंडूमध्ये 7 धावा. तर शेवटचं षटक आता इथे टाकायचंय. कुणालजी बघा, आपण निश्चित कृष्णा त्रिपाठीनं 2 षटकामध्ये प्रभावी गोलंदाजी केल्यानंतर इतर गोलंदाजांवरती थोडासा हल्ला झालेला आहे आणि त्याचा परिणाम देखील स्कोर कार्डवरती दिसतोय. जवळपास 9.5च्या सरासरीनं फलकावरती धावा येत आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये अजून थोड्याशा धावा निश्चित बनवावं लागेल. 50-55च्या आसपास स्कोर असेल तर मला वाटतं शिवांश इलेव्हन इथे चांगली फाईट करू शकेल. सचिन बर्गे अनुभव मैदानामध्ये आहे, तर सुदर्शन केदार ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटचा थोडासा कमी अनुभव आहे. मात्र गेल्या वर्षापासून सचिन ढवळे सरांनी ओपन फॉर्मॅटमध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये SD प्रहार 11ला पाठवलेला आहे आणि त्यामुळं सुदर्शन केदारला देखील आता मोठा अनुभव मिळालेला आहे. म्हणजे झुंजू मुंजू होऊन सूर्योदय होतो आणि तो मध्यान्हीवरती येत मजबूत असा प्रकाश पृथ्वीवरती टाकतो. सुदर्शनचा देखील असा लख प्रकाश या मैदानामध्ये निश्चित पडेल.
आल्याबरोबर षटकार ठोकलाय आणि आता पुढच्या चेंडूला तो सामोरा जातोय. ओ हो, इथे 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 पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न आणि मागे वळून बघितलं तर घर उद्ध्वस्त झालं होतं. स्टंपिंग होईल. संघनायक बाद 5वा धक्का. श्रेयस इंदुलकर यष्ट्यांच्या मागे. मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं आणि त्याची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली यष्टीरक्षण यष्टीचित करत असताना सुदर्शनला, परंतु पुढे सरसावत स्टेप आउट करत असताना पदलालित्य चांगलं पाहायला मिळालं, परंतु बॉलने हुलकावणी दिली आणि तेवढाच क्विक यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळालाय. फलंदाज बाद होतोय. 38ला 5वा धक्का बसला आता शिवांश इलेव्हनला. उद्या आपण आमच्या भगिनींच्या टीमला देखील बघणार आहोत लाईव्ह ऍक्शन मध्ये. दरवर्षी सातत्यानं प्रहार प्रीमियर लीग मध्ये फक्त मुलांच्याच मॅचेस होत नाही तर मुलींच्या मॅचेस देखील होतात. सचिन ढवळेच प्रहार प्रीमियर लीग मध्ये अर्थातच सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी देखील या मैदानामध्ये उद्या आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. 38 वरती 5, षटक क्रमांक 5वं आणि शेवटचं मैदानामध्ये सुरू आहे. इथे एका हाताने फटका खेळायचा प्रयत्न होता प्रथमेशचा, मात्र कनेक्शन मिळालं नाही आणि निर्धाव चेंडू आहे. रोहित यादव अत्यंत प्रभावी डेथ ओव्हरमध्ये शेवटचं षटक टाकतोय, मात्र फलंदाजांना त्यानं एका जागेवरती उभं करून ठेवलेलं आहे. यस, परत एकदा तितका प्रॉमिसिंग शॉट नाहीये. हवेमध्ये चेंडू आहे आणि फलंदाज प्रथमेश बाद. इथे पुन्हा एकदा मोठा धक्का. रोहित यादव शेवटच्या षटकामध्ये आपली हुकूमत मैदानामध्ये सिद्ध करतोय. समोरून बॉल फिरवले जातात सातत्याने, ते लेग ब्रेक, नॅचरल लेग ब्रेक आणि उजव्या हाताचे फलंदाज त्या बॉलच्या विरुद्ध जाऊन ते फटके मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचमुळे हे सगळेच फलंदाज जाळ्यामध्ये अडकतायत. रोहित यादवच्या या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट, धावा आलेल्या नाहीयेत. 3 चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेत. प्रेक्षकांचा आज संध्याकाळच्या सत्रामध्ये उदंड प्रतिसाद आपल्याला लाभताना दिसतो आणि दर दिवशी प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात. एका बाजूला इंडियन प्रीमियर लीग IPL सुरू आहे 18वा हंगाम, तरी देखील भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत असतात. आज तर 2 मॅच आहेत. CSK खेळते, संध्याकाळी RR देखील खेळणार आहे, परंतु तरी देखील मोठ्या संख्येने प्रहार प्रीमियर लीगला प्रेक्षकांनी तो उदंड प्रतिसाद दिलाय. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंडला येणार आहे. 2 फलंदाज. लेग कटर विरुद्ध शिवांश 11 तेवढासा प्रभावी फलंदाजी करू शकलेला नाही. कृष्णा त्रिपाठीला आपण पाहिलं सामोरे जाताना, किंवा आता आपण रोहित यादव समोर बघतोय. रिव्हर्स अटेम्प्टचा अत्यंत चांगला प्रयत्न होता. एक सुंदर चौकार इथे मिळणार आहे. खूप वेळानंतर आलेला हा फटका आहे. धाव फलकाला संजीवनी देणारा हा चौकार आहे. 42 वरती पोहोचेल 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवांश 11. चांगला फटका. शेवटी या धावा यायला पाहिजे होत्या आणि त्या धावा आता यायला सुरुवात झाली आहे. आणि मी मगाशी देखील तोच उल्लेख करत होतो की लेग ब्रेकच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि कुठेतरी त्या बॉलच्या बरोबर ज्या स्पिनच्या सहारे तुम्हाला खेळणं गरजेचं आहे आणि तेच इथे केलं. उलटा फटका सजवला, धावा मिळवल्या, 4 धावा होत आहेत. आता स्कोर बोर्डवर 42. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रोहित यादव इथे पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न केला, मात्र एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. संघनायक प्रदीप न्यायनीत अडवणारे चेंडू 2 धावा जरूर प्राप्त होतील इथे आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. 44 वर 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवांश 11. परत एकदा रोहितचा चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट, अत्यंत सुंदर फटका. गॅप तिथे मिळतोय. कोणी क्षेत्ररक्षक जवळपास नाही. 4 धावा, मागच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा आणि हीच ऊर्जा पुढे क्षेत्ररक्षणासाठी शिवांश 11ला कामी येऊ शकेल. 48 वरती पोहोचतायत. विथ द स्पिन हीच फटकेबाजी आवश्यक होती आणि या चुका शिवांश 11च्या खेळाडूंनी अगोदर केल्या, परंतु त्या चुका आप्पा केलेल्या नाहीयेत. त्याने बरोबर तेच उलटे फटके सजवले, धावा मिळवल्या. 48 धावसंख्या स्कोर बोर्डवर आली आणि 49 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे या मॅच मध्ये. योगेश सरकार, भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, दीपकदादा प्रतिष्ठान म्हणजेच महेंद्रदादा मात्रे, नांदिवली, डोंबिवली, पुणे असा संघ मैदानामध्ये खेळतोय. आणि आता एक बॅटिंग कार्डवर नजर टाकूया. प्रेमने 7 धावा केल्या,
नितीनच्या खात्यामध्ये 4 होत्या. सुजित एक घातक बॅटर, तो मात्र थोडासा अपयशी ठरला. आणि आता गोलंदाजीचं विश्लेषण असं राहिलंय, बिलालने 13 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. कृष्णा त्रिपाठी हा गोलंदाज नक्कीच प्रभाव सोडतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये 2 षटक, 9 धावा, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. पृथ्वी सिंगने एक महागडं षटक टाकलं. रोहित यादवने शेवटच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, मात्र 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये होत्या. आणि पहिलं सत्र संपलं त्यावेळेला एक एक्स्ट्रासह टीमची धावसंख्या 48-49चं लक्ष्य आता या दुसऱ्या मॅच मध्ये पूर्ण करायचंय दीपक दादा प्रतिष्ठानला. 30 चेंडू 49 धावा. 30 चेंडू आणि 49 धावा निश्चित फार मोठ्या धावा नाहीयेत, पण जरूर शिवांश इलेव्हन या धावांवरती फाईट करेल. आत्मविश्वासपूर्ण त्यांची मैदानामध्ये एंट्रीज होते आणि फलंदाज देखील आम्हाला लवकर अपेक्षित आहे. जास्त वेळ घेऊ नका दोन्ही संघांनी. आजची रात्र आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि उद्या सकाळी पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे, जो पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच एरिया वाईज असोसिएशनचा हा सामना असणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्याचे ड्रॉ देखील होणार आहे. ज्यावेळेस हा सामना संपणार आहे, हा सामना संपल्यानंतर एरिया वाईज असोसिएशनचे 3 संघ जे सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्यामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत आणि त्यातून एक संघ थेट फायनलमध्ये पोहोचेल आणि इतर 2 संघांमध्ये उद्या सकाळी पहिला सेमीफायनलचा सामना ठीक 8 वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांना 7:30 वाजता रिपोर्टिंग टाइम असणार आहे. उद्या देखील आपल्याकडे जवळपास 12 मॅचेस आहेत. आज आपण 16 मॅचेस कव्हर करतोय, कारण एक रात्र आपली संपूर्ण पावसामुळे वाया गेलेली होती आणि त्या सगळ्या मॅचेस आपण उद्या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर एरिया वाईज असोसिएशनचे 3 संघ सेमीफायनलमध्ये निश्चित झालेले आहेत. त्या तीनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण ही इनिंग संपल्याबरोबर मुख्य अतिथी कक्षामध्ये उपस्थित राहा. तिथून आपण ड्रॉ करणार आहोत. आणि आज रात्रीच्या सत्रामध्ये अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या 2 सेमीफायनल होणार आहे. जे 4 सेमीफायनलिस्ट संघ आहेत त्यांनी बरोबर 9 वाजता इथे मैदानामध्ये उपस्थित राहा. साधारणतः 10 वाजण्याच्या आसपास आपला टॉस होऊ शकतो, त्यामुळं चारही संघांनी 9 वाजता रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. दोन्ही सेमीफायनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या या आज रात्रीच्या सत्रातच होणार आहे, कारण उद्या पुन्हा 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या दिवसभर आणि रात्रीच्या सत्रामध्ये. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून 12व्या पर्वामध्ये आपण आलेलो आहोत. सुरुवातीला अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी सरांनी ही स्पर्धा घेतली होती, मात्र गेल्या वर्षी ऑल इंडिया ओपन पूल तुफान यशस्वी झाल्यानंतर यावर्षी आपण पाहिलं पुन्हा एकदा एका नव्या दिमाखामध्ये नव्या जल्लोषामध्ये त्यांनी या ऑल इंडिया ओपन पूलचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर सचिन ढवळे सरांना यावर्षी पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी संधी मिळाली आणि त्यामुळे यावर्षी प्रहार प्रीमियर लीगमध्ये आपल्याला एरिया वाईज असोसिएशनचे 26 संघ बघायला मिळाले. त्यांना 1 रुपयाही प्रवेश शुल्क नव्हतं आणि त्यांचे देखील आपण मॅचेस बघितलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील अत्यंत ताकदवान खेळाडूंचा खेळ आम्ही मागच्या 4 दिवसामध्ये बघितलेला आहे. तर उद्या या सर्व संघांचा फायनलचा धडाका आपल्याला बघायचा आहे, त्यामुळे उत्सुकता प्रचंड आहे. तुर्तास आपण बघतोय इथे ऑल इंडिया ओपन पूलचा हा 3रा गट आहे. अर्थात दुसऱ्या गटातल्या मॅचेस उद्या सकाळी सुरू होणार आहे. एक पूल आपण संपन्न केलेला आहे, दुसऱ्या पूलच्या मॅचेस उद्या होणार आहे, तर चौथा पूल मात्र आज या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. योगेश सरकार, आशिष दादा, भरत दादा, दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली पुणे विरुद्ध शिवांश इलेव्हन, अशी तगडी झुंज मैदानामध्ये बघायला मिळते. 48 धावा फलकावरती आलेले आहे शिवांश इलेव्हनच्या. 49 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आणि सलामीची जोडी मैदानामध्ये. द ग्रेट सुपरस्टार ओमकार देसाई, गेले 25 वर्ष क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू, क्रीडा रसिकांच्या हृदय सिंहासनावरती आरूढ झालेला खेळाडू मैदानामध्ये आपण बघू शकतो. तर त्याच्याबरोबर आहे विश्वजित. हे बिनीचे शिलेदार मैदानामध्ये. 49 धावांचं सोपं आव्हान आणि सामना होईल सुरू. शिवांश इलेव्हन रोखणार की योगेश सरकार, आशिष दादा, भरत दादा, दीपक दादा प्रतिष्ठान हे आव्हान मोडून काढणार? अगदी 10 मिनिटामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अनाथांचे मायबाप सन्माननीय नामदार बच्चू कडू साहेबांचं आगमन होणार आहे. 10 मिनिटामध्ये नामदार साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करूया.
बरकत पहिलं षटक टाकतो आणि पहिल्याच बॉलवर वाईड बॉलने सुरुवात झाली. टर्न चांगला केलाय, बॉल आता गॅप मध्ये चाललाय. लॉंग लेगला टर्न करत असताना बॉलला पाठवलं, अक्षरशः गवताला गुदगुल्या करत बॉल सीमा रेषा पलीकडे हा येतोय चौकार. थोड्याच वेळात बच्चूभाऊ कडू यांचे इथे आगमन होणार आहेत. अचलपूर विधानसभा अक्षरशः 4 टर्म त्यांनी गाजवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मी देखील विदर्भातलाच माझ्या अतिशय जवळच्या गावचं हे व्यक्तिमत्व आहे. बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि 4 वेळा अपक्ष म्हणून ते निवडून आलेत. त्याचबरोबर मंत्रीपद देखील त्यांच्याकडे, राज्यमंत्रीपद देखील त्यांनी भूषवलं. अनाथांचा नाथ आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलंय रुग्णांची सेवा सातत्याने त्यांनी केली आहे. दिव्यांगांसाठी नेहमीच मदतीला धावून येणारं हे व्यक्तिमत्व. आणि आता थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये ते इथे उपस्थित होणार आहेत. धावा झाल्यात 5. सुरुवात धडाक्यात. हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा येईल तोपर्यंत 1 धाव तर मिळताना दिसते आणि वाईड बॉल सह 1 धाव म्हणजेच 2 धावा ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये धावा झाल्या 7. पहिलं षटक, पहिला चेंडू अजून धावफलकावरती दिसतोय आणि हे लांबलेलं षटक दिसतंय. पहिला वाईड, त्यानंतर चौकार, पुन्हा वाईड. तर या अतिरिक्त धावांना रोखावं लागेल. 48 धावा म्हणजे फार मोठ्या धावा नाहीत आणि त्यामुळे शिवांश 11ला इथे जोरदार संघर्षाची तयारी करावी लागेल असं चित्र आहे. सुरुवात त्यांच्यासाठी थोडीशी खराब होते. बरकत शेख खरं तर हा एक नामांकित गोलंदाज आहे, मात्र सुरुवात थोडीशी खराब होते. ओमकार देसाई समोर असेल 7 धावा फलकावर. ओंकार देसाई, पहिलाच बॉल पायावर लागलाय. स्ट्रॉंग अपील, गोलंदाज विकेट कीपर फाईन लेगचा खेळाडू, परंतु स्पष्ट नकार दिलाय पंचांनी आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने DRS चा वापर इथे केलेला आहे. पायचित साठी ही अपील होती. ऑनफिल्ड अंपायरने नॉट आउट कळवलं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला बॉल पायावर लागला, पिचिंग कुठे होता हा बॉल, हा महत्वाचा प्रश्न असेल आणि ती चर्चा आता नक्कीच आमच्या PCR रूम, प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये सुरू झालेली असेल. उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतोय. डाव्या हाताने ओव्हर द विकेट ज्यावेळेस एखादा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करतो, निश्चित पिच हा चेंडू बऱ्याच वेळा लेग स्टंप किंवा मिडल स्टंपच्या दरम्यान असतो. तो जर लेग स्टंपच्या बाहेर असेल तर निश्चित पंच त्याचा फायदा देऊ शकतात फलंदाजाला. स्क्रीनवरती आपण स्लो मोशन मध्ये ही दृश्य बघू शकतो. तर बघायचं इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय पहिल्या रिप्ले मध्ये येतोय. नॉट आउट, लेग स्टंपच्या बाहेर पिच झालेला चेंडू आहे. डाव्या हाताचे गोलंदाज ज्यावेळेस असतील त्यावेळेस पंचांना देखील या गोष्टीचं खूप ध्यान ठेवावं लागतं, लक्ष ठेवावं लागतं की पिच कुठे होतोय चेंडू, आणि पंचांचा निर्णय कायम असेल. 1 DRS होता, तो गमावलाय. इथे शिवांश 11 धावफलकावरती 7. बॉल पडता क्षणी या गोष्टीचा उल्लेख मी केला होता. पिचिंग पाहिली जाईल आणि PCR रूम मध्ये त्याची चर्चा होईल. तेच घडलंय. पिचिंग आउटसाइड लेग, बॉल थोडासा बाहेर होता आणि त्याचमुळे पंचांनी देखील ही अपील फेटाळली. DRS गमावलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. शॉर्ट बॉलचा वापर होता, बरोबर इम्प्रोवायझिंग फटका पाहायला मिळतो. उडवला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय प्रहार षटकार. निश्चित आवडीचा पदार्थ ताटात आल्यावरती निश्चित ओंकार देसाई त्यावरती ताव मारणार नाही तर काय. आखूट टप्प्याचा चेंडू होता, फार जास्त मोमेंट नव्हती आणि पोझिशन अगोदरच बनवली होती ओंकारनं. डिलिव्हरी पोझिशनलाच ओंकार जवळपास ऑफ स्टंपवरती आलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये ही मोठी मेजवानी होती. सुंदर असा इम्प्रोव्हायझेशन हुक शॉट आपण पाहिलाय ओंकार देसाईकडून. इथे मिळतात 6 धावा. कडक बॅटिंग ओंकार देसाईची. दबाव झुगारून फलंदाजी काय असते ते नेहमीच त्याने दाखवलंय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. क्रीजच्या आतमध्ये जात असताना चांगला वापर केलाय क्रीजचा. 6 धावा मिळवल्यात. बरकतवर दबाव होता आणि यावेळेला लपेटला अक्षरशः या बॉलला. उडवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतराळ वीर सुनीता विल्यम्स कक्षामध्ये हा षटकार आहे. ओमकारचा धमाका बघायला मिळालेला आहे. अनेक अशा खेळांचे साक्षीदार आपण सगळेजण आहोत. ओमकार खेळायला लागला की दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखा धावफलक वाहत असतो. तो फलंदाजीतला रोल्स रॉईस आहे आणि त्यानं त्याचा चमत्कार इथे दाखवला. हलकासा मागे आला आणि त्यानंतर पाहिलंय
जबरदस्त फटका मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय ओमकारच्या बॅटमधून. एक टायमिंग बेमिसाल होतं. मिळताय 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकाराने त्याच्यानंतर हा कमबॅक बॉल फुलर लेनचा बॉल इथे टाकलाय बरकतने. हे चांगलं कमबॅक मी म्हणेन. बरकतचं 4 बॉलमध्ये 12 वर पोहोचलाय ओमकार. देविदास देसाई ब्रँड अँबॅसेडर ऑफ मुंबई टेनिस क्रिकेट आणि गेले कित्येक वर्ष सातत्याने ती कामगिरी त्यातलं सातत्य ठेवलंय. 25 बॉलमध्ये 30 धावा करायच्या. सामना सोपा होत चाललाय. उलटा फटका. या फटक्यासाठी तर तो जाणलाच जातो. पॉइंटला फिल्डर होता त्याला हुलकावणी देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. ओव्हर समाप्त. पहिल्या षटकामध्ये 23 धावा केलेल्या आहेत सध्या योगेश सरकार. त्याचबरोबर टीम मध्ये आपण पाहतोय आशिष दादा मारणे, भरत दादा टिंगरे आणि दीपक दादा प्रतिष्ठान म्हणजेच आपले महेंद्र मात्रे यांचा संघ जाऊन पोहोचला 23 वर. उजव्या इष्टीवरचा लेंथ बॉल होता. हा अगोदर ओळखला होता. रिव्हर्स खेळायचं ठरवलं होतं आणि काय जबरदस्त टायमिंग आहे बघा तुम्ही. पायाची मुवमेंट खूप चांगली असते आणि त्यासाठी अनुभव खूप आहेत इथे ओंकार देसाईकडे. डीप कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा 4 धावांची नोंद. 2 षटकारा पाठोपाठ तिसरा चौकार आहे. पहिल्या षटकामध्ये 23 धावा फलकावरती आणल्यात सलामीवीरांनी. विशेषतः ओमकार देसाईचा एक जबरदस्त आविष्कार आम्ही बघतोय आज या मैदानामध्ये. अर्ध्या धावा जवळपास धावफलकावरती आलेल्या आहेत आणि पुढे आपण बघतोय मात्र 26 धावांची आता आवश्यकता असावी 24 चेंडूमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा स्कोर बोर्डवर. अंकित गोलंदाजीसाठी. अंकित कामाटी. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. एकदम बॅटच्या खाली लागलाय. फिल्डर आहे तिथे एकच धाव मिळताना दिसेल. विश्वजीतच्या खात्यामध्ये धावा होत आहे 24-24. 49 लक्ष 25 धावांची आवश्यकता आहे. एक एक धाव देखील महत्वाची असेल. स्कोर थांबत नाही हे जास्त महत्वाचं आहे. अंकित कामाटीचा चेंडू उजव्याच्या बाहेर होता. खरं तर स्क्वेअर कटच्या मूडमध्ये होता. त्यानंतर बघितलं आतली कड लागली चेंडूची आणि थर्ड मॅनला चेंडू पाठवला. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होते विश्वजितसाठी आणि धावफलक 24 वरती स्थिर राहते. ओमकार देसाई स्ट्राईक एंडला असेल. सामना करेल इथे अंकितचा. अंकितचा हा बॉल फक्त दिशा दिली. गाईड केलं होतं या बॉलला. आहे शॉर्ट थर्ड मॅन. बरोबर त्याच्या हातात बॉल जातोय. नाही मिळणार धाव. ओमकार साठी जर आपण पाहिलं तर एक शॉर्ट फाईन लेग सेट केलाय. शॉर्ट थर्ड मॅन 38 सर्कलच्या आतमध्ये. गल्ली आहे. पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि दुसरं षटक सुरू असताना 24 धावा फलकावर लागल्या. 2 षटकार मागच्या ओव्हरमध्ये ओमकार देसाईने ठोकलेत. त्याच्यानंतर तो एक उलटा फटका रिव्हर्स चौकार मारलाय आणि परत एक वेळा तोच प्रयत्न होता. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता आउटसाइड द ऑफ स्टंप. बरोबर जाऊन बॉल पार आदळलाय. एक्स्ट्रा रन मिळेल लीग बायच्या स्वरूपात. टीमच्या खात्यात धावा वाढतात. धावा झाल्यात 25. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता ओमकार देसाईला. फुलर लेन थोडीशी गती कमी होती आणि ज्यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळतो बॅटचा स्विंग खूप वेगात असतो. अशा परिस्थितीमध्ये स्लोवर वन आलेला चेंडू बॅटवरती तितका सहजपणे येत नाही. तेच घडलं इथे. धावफलकावरती 25 आहेत. 25. कमी गतीने परत एक वेळा थोडीशी फ्लाईट दिली होती आणि फुलर लेनचा बॉल असल्यामुळे तो एक स्क्वेअर ड्राईव्हचा अंदाज. पॉइंटला फिल्डर आहे त्याच्याकडे खेळला. फटका विश्वजीत. सिंगल तिथेही मिळते. या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलंय अंकितने दोन्ही फलंदाजांना. निश्चित अंकितची कलात्मकता इथे कामाला आहे. त्याला माहिती फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतायत आणि त्यामुळेच तो स्लोअर वन टाकतोय आणि ते चांगले प्रभावी देखील ठरत आहेत. दोन्ही स्लोअर वन वरती दोन्ही फलंदाजांना त्याने बुचकळ्यात टाकले. बॉलवर बोट चांगली फिरवतोय. फिंगर चांगले रोल करत असताना बॉलवर सध्या तरी वेगाने टाकण्याचा प्रयत्न. पहिलेच फॉलो केलं होतं परंतु विकेट कीपरही बीट झालाय आणि दोन्ही फिल्डर बीट होतील. फाईन लेग आणि थर्ड मॅन मधून बॉलला पाठवलं लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. चेंडूच्या पेसचा अत्यंत प्रभावी वापर केला. पूर्ण इम्प्रोव्हायझेशन शॉट होता. त्याने जागा बनवली होती आणि हा फटका बघितला आपण कसा एक्झिक्यूट केला तो डिफाईन लेगच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडू. ट्रॅफिक मधून आपली बाईक सहजपणे घेऊन जावी असा फटका होता. डीप थर्ड फाईन लेगला इथे मिळत आहेत 4 धावा. जरूर तिथे संघनायक होता सुदर्शन केदार. मात्र चेंडूचा वेग भयानक होता. 30 धावा. 30 पैकी 20 ओमकार देसाईच्या खात्यामध्ये आहेत. आता रिक्वायर रन रेट ऑलमोस्ट 6च आहे.
बॉल इक्वेशन स्टेप आउट करत असताना मोठा फटका सजवायचा होता, जी बाहेर निघते त्याचं कारण आहे गोलंदाजाने लवकर ओळखलं होतं. हा जो पवित्रा होता ओंकार देसाईचा, अंकितचं चांगलं षटक मी बनेन. शांत ठेवलं फलंदाजाने, एक इम्प्रोव्हायझिंग चौकार आला मागच्या बॉलवर, परंतु त्याच्यानंतर परत एक वेळा ओंकार देसाईच्या विरुद्ध डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15ची सरासरी धावा झाल्या 30. सलामीवीरांची अभेद्य भागीदारी आपण इथे बघतोय. योगेश सरकार, आशिष दादा, भरत दादा, दीपक दादा, प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली पुणे संघ फलंदाजी करत असताना चांगली सुरुवात आहे. वेल बिगन इज हाफ डन. अर्ध यश इथे जरूर प्राप्त केलेलं आहे आणि आता मात्र 19 धावांची गरज आहे. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. जवळपास रन बॉल इक्वेशन आहे. गुणोत्तर धावांचं आणि चेंडूंचं समान आहे आणि अशी परिस्थिती नेहमीच फलंदाजांच्या बाजूने असते. तर गोलंदाजांना इथे अधिकचे एफर्ट्स घ्यावे लागतील. 100% ना 110% योगदान द्यावं लागेल. अचूकतेवरती भर द्यावी लागेल. गोलंदाजीमध्ये बदल होईल. ओमकार गायकवाड तर विश्वजित सामोरं जाईल. ओमकार गायकवाड विश्वजीतच्या समोर. 30 धावा झाल्यात. 19 धावा करायच्यात. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. ढगात लाइटिंग लावत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय प्रहार, षटकार. यस, निश्चित कुणालजी ढगात लाइटिंग लावलेली आहे. काही दिवसांपूर्वीच आपण फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपट बघितला असेल. त्या चित्रपटात एक गाणं आलं होतं, मनाला लाइटनिंग मनाला लाइटिंग. आमचे बंधू हेमंत ढोमे यांनी तो प्रोड्यूस केला होता, दिग्दर्शित केला होता. क्षितिज जोग यांची अभिनय आपण तिथे बघितला होता. तर ही लाइटनिंग लागलेली आहे. एक जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये साकारतायत फलंदाज, अर्थातच दीपक दादा प्रतिष्ठान. षटकार. एनबी ट्रॉफीचे जनक निलेशदादा भिंताडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. एनबी स्पोर्ट्स अँड फाउंडेशनच्या माध्यमातून एनबी ट्रॉफी, आपली एनबी ट्रॉफी तुम्ही सातत्याने याच क्रीडांगणावर पाहताय. आणि निलेशदादा भिंताडे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. या प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. एक षटकार, त्याच्यानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट. ओंकार देसाईकडे स्ट्राईक. नक्कीच आता तो स्ट्राईकचा प्रयत्न ओंकार देसाई देखील करताना दिसेल. 37 धावा झाल्यात. 12 धावा करायच्या आहेत. समीकरण एकदम सोपं आहे. रिक्वायर रन रेट 4.50. कारण सध्या करंट रन रेट आकाशाला गवसणी घालतोय. ऑलमोस्ट 16ची सरासरी फलंदाजीमध्ये राखली आहे दोन्ही सलामीवीरांनी. अभेद्य भागीदारी. गोलंदाज ओमकार गायकवाड पुढचा बॉल घेऊन ओमकार देसाईच्या समोर. परत एक वेळा बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर लेगला फोडत बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 6. हा येतोय षटकार. आज एक फलंदाजीतलं वेगळंच रूप आपल्याला ओंकारचं बघायला मिळालेलं आहे. चेंडूच्या लाईन मध्ये तो असा इतका सहज येतोय. जणू काही चेंडू त्याच्या कानात सांगतोय की मी कुठे पडणार आहे. मृदू मुलायम स्पर्श चेंडू लावतोय आणि चेंडू बिनदिक्कतपणे सीमारेषेच्या बाहेर जाताना बघायला मिळतोय. आज कमालीची फलंदाजी इथे ओमकार देसाईकडून बघायला मिळते. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ही खेळी आहे. आक्रमण सातत्याने सुरू आहे. यावेळेला बॅटची कडा घेतलीये. विकेट, मोठी विकेट. ओमकार देसाई परतलाय. शेवटी तो धक्का दिला ओमकार गायकवाडने. ओमकार देसाई बॅक टू द पॅव्हिलियन. धावा झाल्या 43. पहिला धक्का बसलाय टीमला. ह्या विकेटची खरं तर गरज होती. खूप लवकर आवश्यक होती ही विकेट. मात्र आज ओमकार देसाईनं त्याचा क्लास दाखवला, त्याचा दर्जा दाखवला. तो फलंदाजीतला सुपरमॅन का आहे हे आज पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलं. 11 चेंडूमध्ये 26 धावांची अत्यंत सुंदर खेळी, सहज सुंदर खेळी साकारून इथे ओमकार देसाई आता तंबूकडे परततोय. मात्र त्या अगोदर त्याने केलेली फलंदाजी ही प्रेक्षकांच्या डोळ्यांना सुखावणारी आहे. 43 वरती एक, मात्र 6 धावा दूर आहे विजयापासून. योगेश सरकार, आशिष दादा, भरत दादा, दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली. तर अजूनही या सामन्यामध्ये जवळपास 14 चेंडू 6 धावा. अगदी सोपा सामना दिसतोय आणि सलामीवीरांनी घातलेला भक्कम पाया भरणी एकदा मजबूत झाली की मग धावांची इमारत सहजपणे उभी राहते. ती जादूची कांडी फिरवून धावांची इमारत बनत नाही, त्यासाठी पाया रचावा लागतो. आणि विश्वजितनं त्याचबरोबर ओमकार देसाईनं हा पाया आज या मैदानामध्ये रचलेला आहे. ओमकार गायकवाड वरती हल्ले चढवले, मात्र त्याने ओमकार देसाईला जरूर परतवले मागे, पण खूप उशीर झालेला आहे. यापुढे
अजून जबरदस्त कामगिरी करावी लागेल. मला वाटतं चमत्कार इथे शिवांश इलेव्हनला विजय मिळवून देऊ शकेल. 43 धावा, 14 बॉल मध्ये फक्त 6 धावांची आवश्यकता. श्रेयस इंदुलकर नवीन फलंदाज, लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. धावा झाल्यात या एक्स्ट्रा बरोबर आता 44, 5 धावा दूर आहे संघ विजयापासून. योगेश सरकार, भरत दादा, आशिष दादा आणि दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली पुणे हा संघ. 44 रन स्कोर बोर्डवर. बॅकफुटला जात असताना कट केलाय, बॉल चाललाय, गलीमधून निघतोय, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे आउटफील्ड फास्ट आहे आणि लाइटनिंग आउटफील्ड फास्ट असताना बॉल चाललाय, सीमा पार येतोय, चौकार. फलंदाजांना रोखण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाहीये आणि त्याचा परिपाक इथे दिसतोय. उजव्याच्या बराचसा बाहेर चेंडू होता, कट केला चेंडूला, लांब होता चेंडू, हवेमध्ये थोडा वेळ जरूर होता, मात्र कोणी क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. बॅकफुट पॉइंट चेंडू, तो क्षेत्ररक्षक थोडासा वाईड आणि बघतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना, थर्ड मॅन सीमारेषा फोडताना, चौकार. कमी गतीने टाकलेला बॉल बरोबर दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर येतोय, तोपर्यंत एक धाव मिळते आणि ही विजयी धाव आहे. सामना फिनिश, सामना इथे जिंकलाय. योगेश सरकार, भरत दादा, आशिष दादा, दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली, महेंद्र मात्रे यांचा संघ पहिल्या सामन्यामध्ये विजेता ठरलाय हा संघ. आणि जो स्कोर बोर्ड आहे त्याच्यामध्ये नक्कीच फलंदाजांनी निराशा केली. पहिल्या सत्रामध्ये शिवांश 11 कडून विशाल 11, प्रकाशित 10, प्रेमच्या 7, सचिन बर्गेच्या 7. गोलंदाजी खूप चांगली राहिली आणि 2 षटकामध्ये 9 धावा देऊन 2 विकेट घेणारा कृष्णा त्रिपाठी या सामन्याचा सामनावीर ठरलाय. आइये कृष्णा त्रिपाठी, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार कृष्णा त्रिपाठीला दिला जाईल. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय.